नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बोलणार आहे की माझ्या अवतीभोवती एक छोटासा प्रसंग घडला, त्याच्या बाबतीत थोडं मी बोलणार आहे. मित्रांनो, माझ्या अवतीभोवती एक छोटासा प्रसंग असा घडला म्हणजे तो म्हणजे लग्नाच्या बाबतीतला, ज्याप्रमाणे मी आधी सांगितलं तुम्हाला. मित्रांनो, हल्लीच्या काळात बऱ्याच मुलांची जी आहे ते लग्न जुळत नाही आहे आणि त्याच्यामध्ये मुलींकडल्या लोकांनी आणि मुलींकडल्याच नाही म्हणणार, परंतु काही मध्यस्थी लोकांनी माझ्या अवतीभोवती घडलेला एक प्रकारचा छोटासा मी सांगत आहे तुमच्याशी. तर मध्यस्थी जे लोक असतात ना, त्यांनी एक म्हणजे अशी मुलाकडे म्हणजे मागणी ठेवली की मुलाला म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना घूस देण्याचा प्रयत्न, म्हणजे ते केलं त्यांनी. तर एवढंच बोलेन मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, ज्याप्रमाणे मी एक व्हिडिओ बनवून टाकला होता का आईवडिलांच्या आज्ञेत असणारा मुलगा वाईट असतो का, तो त्यावर तुम्ही बऱ्याच जणांनी मला भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल सर्वांचा आभार. परंतु एकच गोष्ट बोलेन मित्रांनो की मुलाला म्हणजे हा विकत घेण्याचा प्रयत्न होता का, त्याला घूस देऊन. म्हणजे मुलगा एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिफ्ट होणार, इथली जागा सोडून, इथला ज्या आपण देवाला मानतो, ज्याची आपण पूजा अर्चना करतो, ते सोडून, तिथली जागा सोडून, तिथलं सगळं घरदार सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिफ्ट व्हायचं. आणि मग ते लोक त्या मुलाला पैसा देणार होते, त्याला तिथं छानपैकी व्यवसाय सुरू करून देणार होते आणि त्या मुलाला तिथे प्लॉट वगैरे घेऊन देणार होते, त्याला शेती वगैरे घेऊन देणार होते. असला सगळा प्रकार छोटासा हल्लीच माझ्या आजूबाजूला घडलेला आहे. त्यावर मला असं वाटलं की छोटासा व्हिडिओ बनावा आणि तुमच्याशी त्या गोष्टी थोड्या वाटून घ्याव्यात, म्हणून मी आज ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली. तर तिथं झालं मग असं, तर त्या मुलाने स्पष्टपणे त्या गोष्टीला सगळ्या नकार दिला आहे. त्याने स्पष्टपणे त्या सगळ्यांना वाजवून सांगितलं की असलं सगळं तुमच्या हिशोबाने आणि तुमच्या इशाऱ्यावर नाचणारा मुलगा तो त्या मुलीचा व्हायचा नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की असा सगळा प्रकार घडणार नाही आणि होणारही नाही. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय ना, ती गोष्ट होणार नाही. म्हणजे एक बोले ना, आता ते मी प्रत्येक मुलीच्या बाबतीत असं बोलत नाही आहे की म्हणजे मुलीच्या लोकांकडील जे काही लोक असतील किंवा मध्यस्थी पण लोक असतील, म्हणजे त्यांच्या हिशोबाने वागणारा जर मुलगा त्यांना जर हवा असेल, नको मग हे लग्न वगैरे सगळं, मग कशाला गोष्टी. परंतु एवढंच बोलून मित्रांनो, सिंगल राहणे आताच्या काळामध्ये फार अवघड आहे. परंतु प्रपंच सगळ्यांना लाभलेला आहे. परंतु अशा अटी घालणं मला अजिबात आवडलेलं नाही, मला ते पटलेलं तर नाहीच नाही. मुलांना म्हणजे घूस देऊन त्याला विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला हल्ली. घूस देण्याचा प्रयत्न, त्याला तुम्ही प्लॉट द्याल, त्याला पैसा द्याल, त्याला मालमत्ता द्याल आणि पूर्णपणे विकत झालं, तेही त्याला त्याचा धर्म सोडावा लागत असेल आणि जागाही सोडायला लागत असेल. यावर तुमचं काय मत आहे ते तुम्हीच विचार करा. आणि मित्रांनो, माझ्या व्हिडिओ बघत चला, माझ्या व्हिडिओला प्लीज सपोर्ट करत चला. मराठी माणसाला जर तुम्ही सपोर्ट नाही करणार तर कसं होईल. मला असं वाटते की आपलाच मराठी माणूस मोठा होत चालला पाहिजे. जो गरीब माणूस जो एवढा दिवस रात्र कष्ट करतोय, त्याला तुम्ही सपोर्ट नाही करत. माझे व्हिडिओ बघत चला आणि व्हिडिओ जर आवडला असेल आजचा तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, चॅनलवर